महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2025 या कायद्याविरोधात महाराष्ट्र मंदिर महासंघानं इचलकरंजीत जोरदार भूमिका घेतली आहे। हा कायदा तत्काळ रद्द करावा अशी मागणी करत प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आलं। महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2025 या कायद्याला महाराष्ट्र मंदिर महासंघानं तीव्र विरोध दर्शवलाय। इचलकरंजीतल्या प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देत हा कायदा तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली। महासंघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात देवस्थानाच्या जमिनी या केवळ महसुली मालमत्ता नसून श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि समाज जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचं नमूद करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक राजांनी धार्मिक सेवा, अन्नछत्र आणि नंदादीप यासाठी या जमिनी दान दिल्या होत्या असंही सांगण्यात आलं। महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अंतर्गत देवस्थानांच्या मूर्तींना कायदेशीर व्यक्तींचा दर्जा असल्यामुळे संबंधित जमिनींची मालकी देवस्थानाकडेच असल्याचं महासंघाने स्पष्ट केलं। मात्र नव्या प्रारूप कायद्याद्वारे सरकार या जमिनी ताब्यात घेण्याचा किंवा पुजाऱ्यांच्या नावावर मालकी नोंदवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला। या कायद्यामुळे हजारो मंदिरांच्या सेवा आणि व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत मंदिरांचं स्वत्व आणि अस्तित्व टिकवण्यासाठी हा कायदा तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी प्रांताधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली असून शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन देण्यात आल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं।